ज्याचा सूर्य जन्मला अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे रक्षण करते छत्रपती संभाजी महाराज, ज्या माणसाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जगद्गुरु तुकाराम महाराज, भगवान बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि कर्मयोगी गाडगे महाराज उपस्थित या विचार मंचावर आदरणीय जयंत पाटील साहेब, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दादा, ज्यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली असे बजरंग बाप्पा सोनवणे, दीपक भाई केदार, माजी आमदार दरेकर साहेब, इथं विचार मंचावर उपस्थित असणारे सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका अध्यक्ष, कोणी सुटलं असेल तर त्याच्यात जमून टाकतो, आणि इथं उपस्थित असणारे सर्व आजूबाजूच्या गावातील नागरिक आणि या शिरूर मधील नागरिक, त्यांना मी नमस्कार करतो। सध्या जे देशाची परिस्थिती आहे आणि या देशात शेतकरी, गोरगरीब आणि कष्टकरी आणि बेरोजगार पोट्याचा सत्यानाश एका माणसानं केला, तो दाढीवाला। जिथं तिथं महाराष्ट्रात सभा घेऊन राहिला आणि सभा तर घेतलीच घेतली। काल त्याने एक वक्तव्य केलं का ते जे मुक्या अन्याय आहे, मुक्या अन्यायाला ओळखता का तुम्ही? मुक्या अन्याय, हा, त्या मुख्या अन्या आणि अदानीनं ट्रक भरून पैसे दिले म्हणे काँग्रेसले। अबे तुले 6,000 करोड दिले, त्याचं का? त्या इलेक्ट्रॉल बॉन्ड मधून दिले का नाही? आणि त्या दाढीवाल्यानं या देशातल्या शेतकऱ्याचा सत्यानाश केला। त्यानं जे स्वप्न दाखवले होते अच्छे दिनचे, आता एक त्यानं नारा दिला, अबकी बार 400 पार। पण 400 पार का होणार आहे हे नाही सांगितलं। तुमची युरियाची बॅग 400 पार, पेट्रोल 67 वरून 116 वर नेलं चोट्यानं, आणि झोक्कानं इलेक्शनचं वर्ष आहे तर किती कमी केले? 9। अरे केले ना। 430चं सिलेंडर त्याला महाग वाटत होतं, हाय का नाही? मग 1130 केलं, आणि इलेक्शनचं वर्ष आहे तर 200 झोक्कानं का केले? कमी। घ्या ना शेकून चांगली गरम फडक्यानं, द्या त्याले मत। आता द्यान का मत? हा, डीएपीची बॅग जे शेतात वापरतो आपण 2013-14 ले 538 रुपयाची होती, ह्या चोट्यानं 1350 नेली। आता 2 दिवसाच्या अगोदर पुन्हा 200 रुपयानं खताचे भाव वाढवले। घ्या, इथं आता पेराचा टाइम आला, चांगली शेकवा, द्या ना त्याला मत, द्या ना, अजून शेकवते तो, चांगला गरम फडकं करून लावते। आपण एक अनपढ गवार पंतप्रधान या देशात बसवलाय, त्याचे हे परिणाम आहे। आणि तो स्वतः म्हणते मैं फकीर हूं, झोला लेके चल दो। साले आम्हाला फकीर कर चोट्या। तू फकीर आहे तर आहे, आणि फकीराले तसंही काही भेटत नाही, कधी पाहायला भेटलं नाही म्हणून 2.25 लाखाचा पेन, 3.5 लाखाचा चष्मा, हा, तो कोट घातला तर त्या कोटवरच स्वतःच नाव लिहिलं, मोदी 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 बयाडासारखं, हा, सोन्याच्या धाग्यानं। अजी असा पंतप्रधान असते का? या देशाचे शेतकरी त्या दिल्लीमध्ये 3 कायदे शेतकऱ्याच्या विरोधी केले, आंदोलन केलं, 1 वर्ष आंदोलन करायला लागलं। ते पंजाबचे कास्तकार होय म्हणून उरून पुरले सालेले, हा, शेवटी मांग घ्या लागला कायदा, हा, त्याच्यावर फवारे नाही कांड्या अश्रुधुराच्या। अरे पाकिस्तानच्या बॉर्डरवर एवढे बॅरिकेड्स नाही, एवढे बॅरिकेड साल्यानं त्याच्या समोर लावले, हे असे काटे यायचे, सह्या खायचे लावले ना अन्याय करून। 700 शेतकरी शहीद झाले त्या आंदोलनात। जर त्या शेतकऱ्याचा बदला घ्यायचा असेल तर येणाऱ्या 13 तारखेच्या निवडणुकीत बजरंग अप्पा यांच्या तुतारी या चिन्हासमोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मतानं विजयी करा। आणि सध्या जे हे राजकारण चालू आहे महाराष्ट्रात बी चालू आहे, तुम्ही पहा, एक ते नागपूरवाला आहे, पुन्हा येईन। या बीड जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे साहेबांचं मोठं योगदान आहे, त्याच्याच घराले खतम करायचं काम त्या पुन्हा येईनवाल्यानं केलंय। हा, आणि तुम्ही ईडी शिवाय ज्या ज्या लोकांवर वापरून राहिले ते चिकिताईवर बी वापरा थोडीशी। अरे वापरा ना मग, तुमची सीबीआय फक्त विरोधी पक्षाचा, त्याच्या पार्टीत आला का वॉशिंग पावडर निर्मा
धुवून मोकळ्या. तो 70,000 कोटीचा असो का अजून कोणता असो. अरे बरोबर आहे का नाही. मग तुम्ही विधानसभेला शीट काऊन नाही दिली पंकजाताईला. चांगले चांगले नेते खतम केले काऊन, तर मुख्यमंत्र्याचे दावेदार नव्हते पाहिजे आले. तिकडं बावनकुळेला शीट नाही दिली, इकडं खडसे साहेबाचं नेतृत्व गायब करून टाकलं. म्हणजे याच्या रस्त्यात जे जे होते ते गायब केले. आता तुम्हाला सांगतो, ठीक आहे, इथं बी निवडून याचे चान्सेस नाही आहे म्हणून शीट दिली, कारण मोदीच्या विरोधात वातावरण आहे ना. त्याला माहित आहे का हे निवडून नाहीत, अस्तित्वच खतम करू. माझ्या लाईनीतले सगळे मोरे खतम, चेक अँड मेट. मी पाहूनच राहिलो, त्याचा अभ्यासच करून राहिलो मी. ह्या काका गेम खेळून राहिला. आणि गोर गरीब शेतकऱ्याच्या हिताचं हे सरकार अजिबात नाही. तुम्ही पहा, तुम्हाला कुठं कुठं लुटणं चालू आहे. प्रत्येक ठिकाणी लुटून राहिलं. 6,000ची भीक देते साला, त्या सिलेंडरवर 40 रुपये सबसिडी देते. त्याच नड्यात कुतकनं म्हणा साल्या, ते कायले भीक देतो 40 रुपये. अरे आम्हाला 40 रुपये सिलेंडरवर सबसिडी नाही पाहिजे, त्याच नड्यात कुचकते. हा, अरे काँग्रेसच्या काळात तुम्हाला सांगतो, इकडे मी आलो काही ठिकाणून डाळिंबाच्या वगैरे बगीचे दिसले, मला पेरूचे दिसले, ठीक आहे, काही ठिकाणी केशर आंब्याचे दिसले. हे फळबाग लागवड योजना कोण्या माणसाने सुरू केली, ते आदरणीय पवार साहेबांनी सुरू केली. ते ड्रीप इरिगेशन, ड्रीपवर सबसिडी, ठीक आहे, स्प्रिंकलरवर सबसिडी कोणा सुरू केली, तर ते पवार साहेबांनी सुरू केली. या चोट्यानं दाढीवाल्यानं या भारतातल्या उद्योगपत्याचं 10,34,000 करोड रुपयाचं कर्ज माफ केलं. हे 3 महिन्याच्या अगोदरची आकडेवारी आहे. पण शेतकऱ्याचं 1.5 लाख करोड कर्ज माफ करण्यासाठी साले पैसे नाही म्हणते. म्हणजे उद्योगपत्याचं कर्ज माफ करायला पैसे आहे चोट्यापाशी, पण आपल्या गोरगरीब शेतकऱ्याचे पैसे माफ करायला पैसे नाही आहे. आणि 2009 मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि महाराष्ट्राचे कृषी मंत्री होते माननीय पवार साहेब. तेव्हा 72,000 करोड रुपयाची कर्जमाफी सरसकट शेतकऱ्याचा 7/12 कोरा केला. आणि म्हणते हे काँग्रेसनं का केले. अबे चोट्यो, तुम्ही ज्या शाळेत शिकले का नाही त्या काँग्रेसनं उभ्या केल्या आहे. आणि जे साले तुम्ही इकाले काढून राहिले ते बी काँग्रेसनंच केलं. इस्रो ह्या जो झेंडा घेऊन दाखते का नाही, चंद्रयान उडलं, राहिले सायंटिस्ट बोलायचे. पनोती एवढा आहे का ते चंद्रयान उतरलं नाही. मुंबईला वानखेडे स्टेडियमवर मॅच होणार होती फायनलची, तिथं अहमदाबादला घेतली. बरं नौटंकी एवढा आहे का वल्लभभाई पटेलचा पुतळा उभारला जगातला मोठा, आणि त्याच्या स्टेडियमचं नाव बदलून स्वतःचं लावलं. हा, स्वतःचं नाव लावलं ना त्यानं. नाव मेल्यावर देत असते, यानं जिवंतपणे लावलं. हुशारच तेवढा आहे ना. सांगा ना कोण. बरं तिथं मॅच पाहायला गेलो फायनलची, हे साली मॅच हारलो. जिथं गेलं तिथं सत्यानाश करून आलाय. आणि अशा परिस्थितीत आणि बीजेपी हे चक्रव्यूह आहे. आता ताईची इच्छा झाली असन का दुसऱ्या पक्षात जाऊ बा, तर जाईन कशी, चिकी आहे ना. गेलं का पुन्हा गेलं का लावतो ईडी. जाता बी येत नाही. आणि जे जे गेले ते चांगले पस्तावणार आहे, चांगली शिकवणार आहे. त्याची फाईल तयार करून आहे प्रत्येकाची. तिथं गेला का बीजेपी हे चक्रव्यूह आहे, त्यानं बरोबर इकडून तिकडून फिल्डिंगा लावून ठेवलाय. आला का घे आतमध्ये चांगला लेडच धरून. अरे म्हणजे, आणि मग आता इथं भाषण द्यायला येते. मोदीच्या सर्वात जास्त सभा महाराष्ट्रात होऊन राहिल्या. आणि टार्गेट कोण, पवार साहेब. काऊन पवार साहेब, तर एकच माणूस आहे इथं जादूगार आकड्याचा, राजकीय आकड्याचा जादूगार एकच माणूस आहे, तो म्हणजे माननीय पवार साहेब. आणि त्यानं ते पाहिलं आहे का इंडिया अलायन्सले जर 273 जागा नाही भेटल्या, 10-15 सीटा कमी पडल्या, तर सत्ता स्थापन करायची कशी हे एकच माणूस करू शकते. कारण याय ना, ठीक आहे, मग का करायचं तिथं. आता आपलं सरकार येत नाही, कोणते कामं केले हे सांगता येत नाही. तर ह्या पक्ष फोड, डायरेक्ट सुरत मार्ग गुवाहाटी, 50 खोके माजले बोके. मग का कर, तर मग पुन्हा पवार साहेबाचं घर फोड, पक्ष फोड, घड्याळ चोरून नेली. एवढं मतदान करा 13 तारखेला, एवढं मतदान करा
तुतारी या चिन्हावर का 4 तारखेला सकाळी जूनले काउंटिंग सुरू झालं सकाळी 7 वाजता का 10 वाजून 10 मिनिटांनी घड्याळ बंद पडलं पाहिजे आणि ते घड्याळ पवार साहेबापाशी यायनं वापस आणून दिलं पाहिजे कारण त्या घड्याळीच्या चाब्या एकाच माणसापाशी आहे. म्हणून आता त्या दिवशी एका भाषणात म्हणे हे दाढीवालं मंगळसूत्र म्हणजे काँग्रेस सत्तेत आली तर मंगळसूत्र बी नाही गळ्यात ठेवणार म्हणे. तुझ्या बायकोचं पाय ना पहिले दुसऱ्याच्या बायकोचं आम्ही आमचं पाहून घेऊ का करायचं आहे तर आहे का नाही. आणि काय यायले महागाई भेंड समजायची ज्यानं बायका टाकल्या लेकरं बी नाही पैदा केले ते आम्हाला महागाई सांगून राहिले. अरे महागाईचे चटके आम्हाला माहित आम्हाला विचारा. सिलेंडर किती रुपयाचं बायको आली का डेंग 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 लावते सिलेंडर आलं. म्हणून हे तुम्ही समजून घ्या का युरियाची बॅग 150ची 350 केली. खताचे भाव वाढले. बरं तुम्ही जे तुरीची तूर नेता मार्केटले जेव्हा शेतकऱ्याची तूर 12,000वर गेली होती ना 12,000वर ह्या चोट्ट्यानं हिजी तूरून तुरीची दाय बोलावली. एवढी बोलावली अकातल्यासारखी का कास्तकाराची तूर हमी भाव होता 5,700 आणि 4,000 इकली आपण. इकली का नाही. आणि ते तुरीची दाय खपली नाही मार्केटले तर तिले एका वर्षात घुबडं लागले टोचली तिले भोगदाड पडले. ते भोगदाड पडलेली तुरीची दाय कंट्रोल मध्ये साल्यानं 32 रुपये किलोने इकली. इकली का नाही. इकली का नाही इकली. सोयाबीन गेलं होतं एक वेळा असंच 12,000वर. डिसेंबर महिन्यापासून ऑगस्ट महिन्यापर्यंत सोयाबीन वाढून राहिलं. तर यानं जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीन जे भारतात लावता येत नाही त्याची ढेप बोलावली त्या अमेरिकेन 12 लाख टन. 12 लाख टन एवढं ढेप बोलावली का सोयाबीन 4,000वर आलं. कोण जबाबदार आहे याले. कोण जबाबदार आहे. पेट्रोलचे भाव माया बापानं वाढवले. डीएपीचे भाव माया बापानं वाढवले का तुमच्या बापानं वाढवले. अरे ह्या इथं आया बहिणी बसून यायले तिकीट दिली अर्धी तिकीट एसटी महामंडळाची जशा काही भावाच्या घरी रोज चक्रा मारणार आहे. भावजाई उभ्या तरी ठेवते का त्याले. दिवाळीला एक पोतीनं फेकून मारते 100 रुपयाचं. त्याला गरज कायची आहे. त्याला सिलेंडर द्या ना अर्ध्या किमतीत रोज गरज आहे. ते नाही दिलं. ते दिलं का नाही. ते नाही दिलं. ते कसं देईन. इतकं बदमाश आहे हे. म्हणजे अक्षरशः या देशाले ठीक आहे यानं पीएम केअर फंड नावाचा फंड उभा केला होता यानं कोरोनात. आणि तुम्हाला कोरोनात त्या फोन पे गुगल पे वर मेसेज आहे पीएम केअरला देशाला मदत करा. तुम्हाला सांगतो भारतीय संविधानाच्या कलम 267 नुसार आकस्मिक निधी नावाचा एक फंड आहे. देशावर भूकंप आला दुष्काळ आला पूर झाला ठीक आहे कोरोना सारखी परिस्थिती आली युद्ध झालं तर देशाचे पंतप्रधान आवाहन करते का देशाला तुमची गरज आहे काही मदत करा. लोक एसबीआयचा अकाउंट नंबर देते भारत सरकार त्याच्यावर तुम्ही पैसे टाकत असता. इंदिरा गांधी राजीव गांधी ठीक आहे पंडित जवाहरलाल नेहरू यानं मदत मागितली तर त्या आकस्मिक निधीवर मदत मागितली. सरकारचा अकाउंट नंबर दिला स्वतःचा नाही दिला. आणि त्याचं ऑडिट करते त्या भारत सरकारचा एक मोठा हिशोब पाहणारा अधिकारी असते त्याला कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया म्हणते. तो ऑडिट करते त्याचा हिशोब किती आले किती खर्च झाले. ह्या चोट्यानं पीएम केअर फंड प्रायव्हेट ट्रस्ट उभा केला आणि पैसे घेतले. एका माणसानं 500-500 करोड रुपये दिले आहे. टाटानं दिले. चांगल्या मोठ्या लोकांनी 100-100 करोड आणि तुमच्या आमच्या सारख्यानं फोन पे गुगल पे न 100-200 असे करोडो रुपये जमा झाले. मग लोकांना माहिती अधिकार टाकला का आम्हाला हिशोब पाहिजे तो चोट्ट म्हणते हिशोब देता येत नाही. दाढीवालं घ्या ना मग आता ठीक आहे. असे कितीतरी फंड मार आपल्याला सांगते जी हिंदू आहे हिंदू आहे हिंदू आहे हिंदू खतरे में कायचा भेंड खतरे में. साल्या तू हिंदू आहे तर तू माय मेली टकलं केलं का तू ना. आम्हाला सांगते. अरे केलं का सांगा. केलं का हिंदू सांगते ना तो. अरे सांगते बरोबर आहे का नाही. मग त्याच्यानंतर कोण हिंदू रीतिरिवाजानुसार भारतातले शंकराचार्य सांगून राहिले 4 फीटाचे का पूजा करायची असेल तर नवरा बायको पाहिजे. घराचं वास्तू करायचं असेल तर नवरा बायको पूजेत बसते. मंदिरात प्राण प्रतिष्ठा करायची आहे तर नवरा बायको बसते. ठीक आहे भागवत सप्ताह असला गावात तर नवरा बायको बसते. बसते का नाही. ह्या संत्या तिथं एकटाच कोणीच नाही. कॅमेऱ्याच्या म्हणजे माझ्या आजूबाजूला बी नाही पाहिजे. अरे देशाचं सर्वात मोठं पद आहे राष्ट्रपती. घटनात्मक प्रमुख आहे या देशाचे. त्या एसटी आहे शेड्यूल ट्राईब आहे.
म्हणून या देशाच्या नवीन संसदेच्या उद्घाटनाला बोलावलं नाही. ह्या तिथं बी पुढं पुढं. एवढा अहंकारी कसं पंतप्रधान असू शकते जी? म्हणून मी तुम्हाला सांगतो का हे एवढाही अहंकार खतम होणार आहे, पुन्हा ह्या फकीर होणार आहे. हे सत्तेत गेल्यावर काय मग फिरसे झोलेले. बरं एवढा आहे या का मागच्या वेळेचं इलेक्शन जेव्हा झालं होतं दुसऱ्या दिवशी या केदारनाथला गेला होता हेलिकॉप्टरनं, आणि ह्या एका गुफेत गेला आणि ध्यान चष्मा लावून करून राहिला. चष्मा लावून बसला होता ध्यानाल साहेब. तू पाहिलं का? चष्मा गिस्मा कॅमेरावाला घेऊन जात असते का जी ध्यान करायला. साला म्हणलं किती नौटंकी बाज आहे या. तर असं आहे. म्हणून या देशात कलेक्टर 100 रुपयात बनते आणि ह्या चोट्यानं कलेक्टर 1000 रुपयात बनवून चालू. इथून लुबाडणं चालू आहे गोरगरीब पोरायले. अग्निवीर नावाची एक भरती आणली साल्यानं. अरे तुमच्या गोरगरीब शेतकरी कष्टकरी या बंडीवाल्या रिक्षावाल्याचं पोरग रात्रंदिवस लायब्ररीत अभ्यास करे, सकाळी 4 वाजता रस्त्यानं धावत राहे. आर्मीत लागलो पाहिजे आणि त्या आर्मीत पेन्शन भेटे पोराले, कॅन्टीनची सुविधा भेटे. तुमचा पोरगा शहीद झाला तर तिरंग्यात लिपटून गावात मानवंदना भेटे. आता तुमच्या पोराले असं काही भेटणार नाही. तुमचा पोरगा शहीद झाला तर तिरंग्यात लिपटून येणार नाही, अपायित झाला तर त्याला काहीच भेटणार नाही. आणि तुमचा पोरगा 19व्या वर्षी लागण आणि 23व्या वर्षी रिटायर्ड होईल. लग्नाच्या वयात रिटायर्ड करणारा पहिला पंतप्रधान भेटला भारताला. आणि का म्हणून त्या ठीक आहे 23व्या वर्षी रिटायर्ड होईल आणि लग्नाचं वय राहील. बाप त्याला म्हणून चाल लग्नासाठी पोरगी घेऊन जातो पाहिले. आणि पोरीच्या बापाला का सांगन तो बाप, ही इज माय सन, ही इज अ रिटायर्ड एक्स सर्व्हिसमॅन. पोरीचा बाप उभा ठेवून का त्याच्या ढोंगणार लाट मारण ठेवण का? तुम्ही तरी पोरगी द्यान का तुमची रिटायर्ड झालेल्या पोराले? आणि 23व्या वर्षी बेरोजगार होणार आहे तो. वेपनचं ट्रेनिंग घेतलेला बेरोजगार होणार आहे तो. देशासाठी घातक आहे. हे मोदी अशी व्यवस्था या देशात पैदा करत आहे, हे समजून घ्या. म्हणून मला सांगणं आहे का आपण हिंदू मुसलमान याच्या भानगडीत नाही पडायचं. ठीक आहे, या देशात सध्या ठीक आहे असे पिक्चर टॅक्स फ्री करत आहे का जे हिंदू मुसलमानात दुही निर्माण करत. काश्मीर फाईल, केरला स्टोरी, म्हणजे पोट्याच्या भावना पेटवाचं हे पिक्चर टॅक्स फ्री. या देशात या देशाची एकता अखंडता जपणारे पिक्चर टॅक्स फ्री होत होते. आणि आम्हाला गाणे शिकवले जात होते लहानपणी, तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है तू इंसान बनेगा. म्हणून हे लक्षात ठेवा का येणाऱ्या निवडणुकीत त्या दाढीवाल्याला गायब करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. हा फोटो तर राहिला. खूपच फोटोचा शौक आहे त्याला. एवढा जिथं गेला तिथं फोटो. आणि कोणी असलं आजूबाजूला मधात तर त्याला असा करते तो. ठीक आहे, इशारा करते. पण त्याचे 3 फोटो गायब आहे पोठ्याचे. हे 3 फोटो जर मला भेटले, कारण त्याची पहिले तर डिग्री डुप्लिकेट आहे. तो स्वतः भाषणात म्हणते मी काहीच शिकलो नाही, त्याचा तडीपार सोबती पत्रकार परिषद घेते. हे आमच्या पंतप्रधानाची MA ची डिग्री. बरं डिग्री कायच्यात आहे? एंटायर पॉलिटिक्स. एंटायर पॉलिटिक्स नावाचा विषयच नाही आहे भारतात, जो नाही जगात नाही आहे असा. या विषयात ह्या पट्टा यानं डिग्री घेतली, नवीन पैदा केली यानं. बरं याची डिग्री 78ची आणि ते डिग्री ज्या फॉन्ट मध्ये लिहिली तो फॉन्ट 93 पैदा झाला. आणि त्याच्यात युनिव्हर्सिटीचं स्पेलिंग चुकीच आहे. अबे कमीत कमी साल्या कॉप्या करतात, दुसऱ्याला दिसू तर नको. म्हणून याचे 3 फोटो गायब आहे. अजी एवढं आता हे 402-3 नेत्यानं बीजेपीच्या आणि RSSच्या नेत्यानं वक्तव्य केलं की आम्हाला 400 सीटा निवडून द्या, या देशाचं संविधान बदला. साल्या बदलावा बरं, नाही तुमच्या ढुंगणाले फटाके लावा लोक. बदलावा ना म्हणा, हाय अवकात तुमची. आणि अशा लोकांना आहे ना आरक्षण दिलं ज्यानं मागणी नाही केली. ज्यानं मागणी नाही केली त्याला आरक्षण दिलं मोदीनं 10%. कोणच मागणी नव्हती केली. केली का मागणी? इथं मराठा लोक आंदोलन करून राहिले होते, पण यायले अजिबात आरक्षण दिलं नाही. आणि दिलं तर ते सुप्रीम कोर्टात टिकत नाही. आरक्षण कसं द्यायचं एक याचा व्हिडिओ घेतलाय म्या, तो पाहून घे जा का कसं आरक्षण भेटते संविधानाच्या चौकटीत राहून. म्हणून हे असं आरक्षण देते का ते टिकलंच नाही पाहिजे. म्हणजे पुन्हा 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 निवडणूक आली का बरोबर आरक्षण, आणि बस इलेक्शन झाल्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होते आणि खारिज होते.
त्यासाठी वेगळी प्रोव्हिजन आहे. म्हणून हे सगळ्यात बदमाश लोक याचे 3 फोटो लेखाचे गायब आहे. एक याचा फोटो लग्न करतानाचा फोटो नाही आहे. एक याचा फोटो डिग्री घेतानाचा नाही आहे. आणि इतकं सुंदर संविधान लिहिलं जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी का या देशाच्या संविधानावर विलासराव देशमुख सारखे ग्रामपंचायत सदस्य माणूस मुख्यमंत्री पदापर्यंत गेले आहे. या देशात पेपर विकणारा डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम महामहिम राष्ट्रपती पदापर्यंत गेले आहे. आणि या संविधानावर चाय विकणारा माणूस पंतप्रधान पदावर गेला आहे. फक्त चाय कुठं विकला आणि कोण पेलं हे माहित नाही. आणि म्हणून 3रा फोटो याचा गायब आहे चाय विकतानाचा. हे 3 फोटो भेटलेत मला पाठव जा, मी त्याच्या शोधात आहे. म्हणून येणाऱ्या निवडणुकीत द्यान का निवडून बजरंग दादाला? हात वरत करा. शाबाश. प्रत्येकानं जबाबदारी घ्या. 50-50 मताची. इलेक्शनच्या दिवशी घरातून काढायचे ना आपली, ठीक आहे, मतदान पडलं पाहिजे. कारण त्याचा उमेदवार निवडून दिला तुम्ही का ते आपल्या उरावर बसले, ठीक आहे. अरे इतका बदमाश आहे का आपला 1,76,000 कोटीचा वेदांता फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टरचा प्रोजेक्ट झाल्याने तिथं गुजरातले नेला. मला तर वाटते तो देशाचा पंतप्रधान नाही, गुजरातचा आहे. अरे बरोबर आहे का नाही? टाटा एअरबसचा प्रोजेक्ट नेला. गुजरातचा पांढरा कांदा निर्यात करायला 2,000 मेट्रिक टन निर्यात करायला परवानगी दिली साल्यानं. पण महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा कांदा निर्यात नाही होणार. म्हणजे पा किती बदमाशपणाचं लक्षण आहे त्याचे. आणि महाराष्ट्रातून पळून न्यायचं काही म्हणजे आपली नवरी सजवायची आहे, याची नथनी चोर, त्याचं लिपस्टिक चोर, दुसऱ्याचे कानातले घे. तुझ्याकडून होत नसन गुजरात डेव्हलप तर आम्हाला सांग, आम्हाला दे ठेका, आम्ही देतो गुजरात डेव्हलप. तसंही गांधीनगर बनवायला पैसे दिलेच होते आम्ही, महाराष्ट्रातून वेगळ्या दिला. नसन होत तर सांग. असं दाबादुबीचे धंदे काय करून राहिला, ठीक आहे. म्हणून येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला जास्तीत जास्त मतानं इंडिया आघाडीचे, महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग दादा सोनवणे यांना भरपूर मतांनी निवडून आणायचं आहे. आणि मतदान कितव्या नंबरवर आहे? 2 नंबरवर आहे, ठीक आहे. तुतारी या चिन्हासमोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मतानं विजयी करा, ठीक आहे. एवढंच मी तुम्हाला सांगीन. आणि येणारा काय आपल्या गोरगरिबांचा, या मुलांच्या भवितव्याचा, शेतकऱ्याचा असला पाहिजे. याच्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. या देशाचं संविधान वाचलं पाहिजे, याच्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. मी 2 आवाज देतो. एक दाढीवाल्यापर्यंत गेला पाहिजे. कुठे गेला पाहिजे? दाढीवाल्यापर्यंत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, राम कृष्ण हरी.